नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 29 जानेवारी 2024 या रोजी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. या वर्षातली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि योगायोगाने ही संकष्टी चतुर्थी सोमवारी आलेली आहे. सोमवार हा भगवान शंकरांचा दिवस आहे आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे भगवान शंकरांचे पुत्र आहेत. त्यामुळे अशा ह्या विशिष्ट दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे. आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, घरातील अडचणी या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही जर का संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला तर याचं फळ तुम्हाला हे 100% मिळतं. उपाय करण्या अगोदर आपल्याला देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची अगोदर पूजा करायची आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा करायची आहे. यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यावर पाण्याने अभिषेक घालायचा आहे. तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक घातला तर हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. किंवा मग तुम्ही हे तीर्थाचं पाणी तुम्ही तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाकू शकतात. त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला अष्टगंध, हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहे. दुर्वा अर्पण करायच्या. लाल जास्वंदाचं फूल मिळालं तर लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायची आहे. या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, जेव्हा आपण अगोदर पूजा करतो त्यानंतर जर का आपण हे उपाय केले तर या उपायाचं फळ आपल्याला हे 100% मिळत असतं. सकाळी तुम्ही गणपती बाप्पांची या पद्धतीने पूजा करा. हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. तुम्ही तुमच्या टायमानुसार, सवडीनुसार हा उपाय करू शकतात. ह्या उपायासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे. लिंबू हा चांगल्या क्वालिटीचा घ्या. चांगला लिंबू बघून घ्या. पिवळा किंवा चमकदार लिंबू जो असतो तो घ्या. खराब झालेला, सुकलेला, वाळलेला लिंबू ह्या उपायासाठी घेऊ नका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हा लिंबू घेऊन बसायचा आहे. हा लिंबू तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. तुम्ही जर का हा उपाय सकाळी करणार असाल तर बघा, तुमची देवपूजा झालेली असणार आहे. दिवा तुम्ही लावलेला असणार आहे. आणि जर का तुम्ही दिवसभर हा उपाय करणार असाल तर तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्ही उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पांसमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये हा लिंबू घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. एक वेळा गणपती जे संकटनाशक स्तोत्र आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. यानंतर हा लिंबू तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तुमची जीही काही अडचण असेल ती अडचण दूर करण्यासाठी किंवा तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लागण्यासाठी किंवा घराची प्रगती होण्यासाठी, मुलांची, बाळांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर हा लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांचा फोटो असेल तर फोटोच्या मागे, मूर्ती असेल तर मूर्तीच्या मागे ठेवायचा आहे. हा लिंबू तुम्हाला दिवसभर असाच ठेवायचा आहे. त्यानंतर रात्रभर देखील असाच असू द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी बघा, दुसऱ्या दिवशी हा मंगळवार असणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही जेव्हा देवपूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हा लिंबू उचलून घ्यायचा आहे आणि हा लिंबू तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. हा लिंबू तुम्हाला वाहत्या पाण्यामध्येच विसर्जित करायचा आहे. हा लिंबू विसर्जित करत असताना तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या इच्छा ह्या सांगायच्या आहे. त्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. हा लिंबू तुम्हाला वाहत्या पाण्यातच विसर्जित करायचा आहे. बघा, जर का तुमच्या इथे जवळ वाहतं पाणी नसेल तर तुम्ही एखादं तलाव, विहीर असेल तरीसुद्धा त्यामध्ये हा लिंबू विसर्जित करू शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी, तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.